सामाजिक उपक्रमों और लोक सेवा के साथ मनाया गया माथाडी नेता चंद्रकांत पाटिल का जन्मदिन। हजारों नागरिकों और चाहने वालों ने दी बधाई। नवी मुंबई महानगर पालिका के पूर्व नगर सेवक और माथाडी संघ के नेता चंद्रकांत पाटिल का जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर कई तरह के सामाजिक उपक्रमों का आयोजन किया गया, जिसका तुर्भे और आसपास के नागरिकों ने लाभ उठाया। इस अवसर पर रक्तदान शिविर में लगभग 200 लोगों ने रक्तदान किया, जिसे अब ब्लड बैंक के माध्यम से जरूरतमंद नागरिकों तक पहुंचाया जाएगा। वहीं मेडिकल कैंप का लगभग 300 नागरिकों ने लाभ उठाया। इस अवसर पर चंद्रकांत पाटिल के माध्यम से लगभग 350 नागरिकों को NCMC कार्ड मुफ्त में वितरित किए गए, जिसका उन्हें अब अपनी यात्रा के दौरान लाभ होगा। इस अवसर पर शिवसेना उत्तर भारतीय मोर्चे के सदस्यों ने बच्चों को स्कूल बैग्स वितरित किया और चंद्रकांत पाटिल को जन्मदिन की बधाई देते हुए उनके दीर्घायु की कामना की। चंद्रकांत पाटिल के समर्थकों ने कहा कि वह हमेशा हमारे साथ खड़े रहते हैं और जब भी हमें उनकी मदद की आवश्यकता होती है, वह हमारी मदद करते हैं। आम्ही सर्व रिक्षा चालक त्यांची युनियन आहे आमची सारबा स्टेशनला। आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायला पण असतो आणि त्यांना शुभेच्छा द्यायला असतो आणि आमच्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या अडचणीत ते आमच्या पाठीमागं आई वडिलांसारखे खंबीरपणे उभा असतात। त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून रक्तदान करतो। आम्ही त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्हाला त्यांच्यासारखे नेतृत्व भरपूर भेटलेले आहेत आणि त्यांच्या याच्यात आम्ही भरपूर अशा काही गोष्टी करतो। तेही आम्हाला सांगतात, प्रोत्साहन देतात की तुम्ही सामाजिक कार्यामध्ये जरा लक्ष द्या, लोकांना काय गरज पडली तर तुम्ही पहिला धावून जा, म्हणजे मी पण आहे तुमच्या बरोबर। त्याच्यासाठी अजून भरपूर काही म्हणजे अशा लोकांसाठी त्यांनी नोकरीचं भरपूर असं केलं आहे की त्यांना लुब्रिजल मध्ये कंपनीमध्ये कामावर लावलेले आहेत, काही लोकांना दुसऱ्याकडे कामाला लावलेले आहेत। असंच त्यांचं नेहमी कार्य करतच राहतात आणि पुढेही करत राहावे हीच आमची त्यांना वाढदिवसाच्यासाठी शुभेच्छा। सर, मैं शिवसेना में शहर संगठक हूँ, उत्तर भारतीय विभाग का, शिंदे गुट से। सर, सबसे पहले सेठ को मैं जन्मदिन का बहुत सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ और श्री सिद्धि विनायक से मैं ही प्रार्थना करता हूँ कि सेठ की उम्र लंबी हो, क्योंकि उन्होंने जितना हम लोग का हेल्प करता है एक पिता समान, उसकी तारीफ करना बहुत ही कम है। सेठ को कभी भी अगर किसी काम के लिए रात को 12 बजे फ़ोन किया तो सेठ, उनके एक बेटे बिनी सेठ, ये दोनों जन हमेशा तैयार रहते हैं हम उत्तर भारतीयों के लिए। कभी कोई तकलीफ नहीं हुआ। उनके जन्मदिन के अवसर पर आज सुबह से ही हम लोग बहुत सारे कार्यक्रम किए, रक्तदान किए, बाकी डॉक्टरों की टीम आई थी, उसमें बहुत सारे शिविर लगे थे, बच्चों को स्कूल बैग बांटा गया। इसी पर बहुत सारे आज प्रोग्राम उनके जन्मदिन के उपलक्ष्य में लोग किए। नमस्कार, आज दादांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना आमच्याकडून खूप म्हणजे साऱ्या शुभेच्छा। आणि ते सदैव आमच्या पाठीशी असतात, काही प्रॉब्लेम आले तरी आम्हाला सदैव मदत करतात आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आज हे शिबिर आयोजन केले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। दरवर्षी दादांचा वाढदिवस हा फार वेगवेगळ्या प्रकारे साजरा करत असतात। दरवर्षी रक्तदान शिबिर असतंच, परंतु दादा कॉलनीतल्या लोकांना नवीन नवीन काय मोफत देता येईल याचा प्रयत्न करत असतात। यावर्षी MCLC कार्ड ते देत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना कार्ड देतात मोफत, ज्याला बाहेर 250 रुपये घेत आहेत ते इथे मोफत देत आहेत। दादा प्रत्येक वेळेला, दादा नगरसेवक नाहीयेत तरी दरवर्षी दादा
लोकांकडून न घेता आपल्याकडून भरभरून देत असतात. कॉलनीतल्या लोकांना काय मदत पाहिजे, मेडिकल रिक्वायरमेंट असेल, काय असेल, दादा तिथे हजर असतात. फोन केला तर दादा हजर असतात. कविता ताई त्यांच्यावर हजर असतात आणि लोकांना जे जे काय हवंय ते ताबडतोब कसं काय देता हे बघत असतात. दादा प्रत्येक वर्षी जे वाढदिवसाला आणि इतर माध्यमातून लोकांना बोलवतात, त्यांना जे जे हवं असेल विचारतात, काय नकोय, काय प्रॉब्लेम असेल कॉलनीचे ते विचारत असतात आणि फार चांगल्या प्रकारे आम्हाला ते सर्व्हिस किंवा आम्हाला सेवा देत असतात. फक्त एका कॉलवरती उपलब्ध असतात दादा. कधी मीटिंग मध्ये असतील तर कॉल उचलणार नाहीत, पण नंतर कॉल करून विचारणार काय प्रॉब्लेम आहे. तर अशा पद्धतीनं कॉलनीमध्ये नगरसेवक नसतानाही फार चांगल्या प्रकारे ती सेवा करतायत आणि एक त्यांचं चांगलं वाटतं की केव्हाही ते कधी कोणाकडून अपेक्षा केली नाही. आज मंदिरामध्ये आमच्याकडे जे अध्यक्ष आहेत, दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये जे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्या बरोबर सोबत काम करतो. प्रत्येक प्रोग्रामला ते स्वतः मंदिरात काय असेल, काय नको असेल, सर्व करत असतात. मंदिरासाठी काय डेव्हलपमेंट करायची असेल स्वतः येऊन हे करणार. आताच त्यांनी मंदिराला मोठा गेट बनवायचा आहे, त्या गेटसाठी त्यांनी कोटेशन मागवले, ते काम सुरू होईल आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मंदिरात मध्ये पण फार चांगले लोकांचे हे वाढते, लोक येणं जाणारे भक्तजन वाढतायत. फार चांगल्या प्रकारे दादा काम करतात. त्यांना या वाढदिवसानिमित्त मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच सेवा त्यांच्या हातून घडत राहो ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. आज दादांचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा देते आहे. त्यांनी आमच्या कॉलनीमध्ये काही पाणी किंवा लाईटीचे प्रॉब्लेम काय असतील ते आमचे सगळे नेहमी सॉल्व्ह करतात आणि आम्ही या बंगल्यावर आलो तर ताई पण नेहमी भेटतात आम्हाला. ताईंनाही काय सांगितलं तर ताई पण आम्हाला मदत करतात. एवढंच बोलून मी माझ्या दादांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मी माथाडी राघू पाटील, चंद्रकांत रामदास पाटील आमच्या युनियनचे संयुक्त शिक्षक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवेळेस वेगवेगळे उपक्रम राबवतात. यावर्षी पण रक्तदान शिबिर दरवर्षी चालू असतं. त्यावर्षी ह्याही वर्षी पण त्याचं रक्तदान शिबिर आहे. यावर्षी दुसरा नवीन एक उपक्रम म्हणजे महिलांना स्मार्ट कार्ड अर्ध्या तिकिटीचं आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांना मोफत ते स्मार्ट कार्डचं याचं पण आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर ते कामाच्या संदर्भात स्थानिक लेवल असो, मार्केट लेवल असो, अन्य कुठल्याही लेवल असो, कामगारांच्या प्रत्येक अडीअडचणीत अगदी हॉस्पिटलपासून ते कामापर्यंत सगळ्या कामामध्ये ते आम्ही फोन करायची होती. जेव्हा साहेब असं काय अडीअडचण आहे त्या अडचणीला फोन केला, रात्री अपरात्री कधीही एनी टाईम वेळ काळ न बघता ते कायमस्वरूपी कामगार हा कोणत्या स्वरूपाचा कामगार आहे, खालच्या वर्गातल्या वरच्या वर्गात कोणताही भेदभाव न बाळगता ते एनी टाइम कामगारांच्या सोबत असतात. भले तो रिक्षावाला असो, माथाडी कामगार असो, महिला पालेवाले असो, मेहता कर्मचारी असो किंवा व्यापारी असो, व्यापाऱ्यांच्या पण प्रत्येक अडचणीला ते धडाडीने पुढे उभे असतात. म्हणून आम्ही सी आर पाटलांच्या वाढदिवस आम्हाला म्हणजे एक नवीन जल्लोष असल्यासारखं आम्ही दरवर्षी साजरा करतो. नमस्कार. काही आमच्या कॉलनीत जरी कार्यक्रम असलं काय असलं तरी साहेब आमच्या पाठीशी उभे राहतात. ताई भाऊ आले आम्हाला हे करतात, सहकार्य करतात. साहेबांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.